नमस्कार मित्रांनो. जी मराठी चित्रपटसृष्टी अवाढव्य अशा बॉलिवूड समोर ओव्हरशॅडो होऊन जाते, तीच मराठी चित्रपटसृष्टी आज आपल्या कमी बजेट असूनही काही चांगल्या दर्जाच्या चित्रपटांमुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. आकर्षक कथानक, मराठी परंपरा, मराठी संस्कृतीचे एक प्रामाणिकपणे केलेले चित्रण आपल्याला अशा चित्रपटांमधून पाहायला मिळते. गाव आणि खेड्यातील जीवनाचे ग्लोरियस आणि अस्सल चित्रण जे सहसा मुख्य प्रवाहात असलेल्या चित्रपटांमधून गायब असते, ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या चित्रपटांमधून पाहायला मिळते. बजेटमध्ये असलेल्या लिमिटेशन्समुळे निर्मात्याकडून आणि दिग्दर्शकांकडून सिनेमा चित्रीकरणाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव सुद्धा यातून मिळतो. कमी बजेटचा सिनेमा हा प्रादेशिक कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक यांना आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करण्यासाठी एक चांगला पर्याय असतो आणि त्यामुळेच बहुतेक वेळा कमी खर्चात तयार झालेले चित्रपट आपल्याला कथानकावर आणि कलेवर भर देऊन तयार केलेले आढळतात. असाच एक चित्रपट येतोय गुगल आई. स्वराज्यरक्षक संभाजी आणि माझी आई काळूआई सारख्या मालिकांमधून चमकलेली प्राजक्ता गायकवाड आपल्याला या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे चित्रपट मराठी असला तरी याचे दिग्दर्शक आहेत गोविंद वराह, जे एक तेलुगू दिग्दर्शक आहेत. ह्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं आणि आता आपण ती प्रमोशनल इव्हेंट पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. आई, पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय अंतर आहे? गुगल इज युअर फ्रेंड ना, मग त्यालाच विचार. बरं गुगलई बरं. जरा गप्पा बस गुगल आई. हे तुला कोणी सांगितलं? माझ्या फ्रेंडनी गुगल आई. नमस्कार सगळ्यांना, जय साईराम. 26 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट रिलीज होत आहे आणि आज त्याच चित्रपटाच्या निमित्तानं, प्रमोशनच्या निमित्तानं मी प्राजक्ता गायकवाड या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री, या चित्रपटाचे डिरेक्टर गोविंद वराह सर, ज्यांनी संगीत कंपोज केलेलं आहे, ते संगीत डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर सागर सर, आम्ही आज साईंचरणी प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत की खूप मेहनत घेतलेली आहे चित्रपटासाठी आणि चित्रपटाला साईंनी मनापासून यश द्यावं आम्हाला, अशी प्रार्थना आहे. चित्रपटाचं नाव खूप कॅची आहे, गुगल आई. याचं एक लॉजिक सांगते की आपल्याला आजकाल काही प्रॉब्लेम आला तर आपण गुगल सर्च करतो, त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. तर हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक खूप सिंपल साधी फॅमिली आहे. तिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रात आणि ती स्टोरी संपते हैदराबादमध्ये जाऊन. तर तो एक प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्या फॅमिलीवर अडचणी येतात आणि कशी त्या अडचणींमधून ती फॅमिली सोल्युशन काढून स्वतःचं संरक्षण करते. मी याच्यामध्ये कल्याणी नावाची भूमिका साकारते की एक खूप स्ट्रॉंग वुमेन, खूप स्ट्रॉंग गर्ल आहे. कॉलेज गोईंग लव्ह स्टोरीपासूनचा एका गुगल आई सारख्या महत्त्वाच्या भूमिकेत तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे. गोविंद सरांचं कौतुक मी यासाठी करेन की ही फिल्म बेसिकली साऊथ इंडियन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण स्वतः डिरेक्टर सर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात. आमचे जे DOP आहेत, कॅमेरामॅन आहेत, ते किसन सागर सर, तर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात. ज्यांनी या पिक्चरची निर्मिती केलेली आहे ते दिवाकर रेड्डी सर, ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात. क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत नानू सर, ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं आहेत. सो फक्त मराठी कलाकार याच्यामध्ये आहेत, बाकी सगळं स्वतः स्क्रिप्ट सरांची आहे. तर असं म्हणायला हरकत नाही की फिल्म सगळी साऊथ आहे, फक्त ती मराठी कलाकारांना घेऊन सरांचा करण्याचा अट्टहास आहे. सरांचं कौतुक यासाठी आहे की
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मराठी कलाकार घेऊन मराठी चित्रपट केलेला आहे. तर हे खूप विशेष आहे आणि यामागचं एक प्रामुख्याने गोष्ट तुम्हा सगळ्यांना नक्कीच सांगू इच्छिते की गोविंद वराह सर, फिल्मचे डायरेक्टर आणि फिल्मचे प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत. मी याच्या आधी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिकेत तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं आणि कुठेतरी त्यांचे सुद्धा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या या चित्रपटामध्ये महाराजांचा एक छान विचार त्यांनी दाखवलेला आहे. सो हे आम्ही सगळे महाराजांच्या विचारांशी कनेक्टेड असलेले लोक महाराजांच्याच आशीर्वादामुळे या चित्रपटाच्या एकत्रित करण्यात सगळेजण जमलो आणि खऱ्या अर्थानं खूप छान चित्रपट झालेला आहे. एक मिनिट मॅडम, सगळे साऊथ डायरेक्टर असतील, बाकी पण जे क्रू मेंबर असतील ते सगळे साऊथ आणि आपण मराठी. भाषेची अडचणी आली, काय काय अडचणी आल्या यावेळी, म्हणजे कसं हे साध्य झालं? नक्कीच भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण सरांचं विजन खूप क्लिअर होतं. त्यांना काय स्टोरी दाखवायची आहे, काय शूट करायचं आहे हे खूप क्लिअर होतं सरांना. म्हणजे मी सांगेन की पहिल्याच मीटिंगमध्ये सर आपण स्क्रिप्ट की साईन, मी हा प्रोजेक्ट साईन केला. सो सरांचं विजन, त्यांना काय हवं आहे हे खूप क्लिअरली माहिती होतं आणि मी स्वतः खूप मोठी फॅन आहे साऊथ फिल्म इंडस्ट्रीची. मी स्वतः साऊथ मूव्हीज खूप बघते, त्यामुळे मला सुद्धा ड्रीम होतं माझं की मी साऊथमध्ये काम करावं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तर खूप छान काम झालं आहे. सो लँग्वेज बॅरियर हा प्रॉब्लेम होताच. म्हणजे कित्येकदा तर असं व्हायचं शूटिंग करताना की सर एखादं वाक्य स्टार्ट करताना हिंदीत करायचे, पण ते हळूहळू तेलुगू, तमिळ, मल्याळम असं संपत जायचं. पण सरांची स्वतःची स्टोरी आहे, स्वतः त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे गोविंद नावाचं जे कॅरेक्टर आहे ते लीड करतं आहे आपल्या चित्रपटात, तर स्वतः सरांचं नाव गोविंद आहे. त्यांच्या वाईफचं नाव कल्याणी आहे की जी भूमिका मी साकारलेली आहे. त्यांच्या मुलीचं नाव लिखिता आहे की जी आपल्या चित्रपटात सुद्धा दाखवलेली आहे. सो ही रिअल स्टोरी शूट करताना आम्ही कुठल्याही भाषेला प्राधान्य देण्यापेक्षा चित्रपटाच्या भाषेला प्राधान्य दिलं आणि म्हणून गुगल आई नावाचा खूप छान चित्रपट प्रेक्षकांसाठी आता 26 जुलैला रेडी आहे. एका मिनिटात सांगा बघ, एखाद्या तेलुगू भाषिक व्यक्तीने मराठी सिनेमा करणं, मराठी भाषेत आणि मराठी कलाकारांना घेऊन, ही एक प्रकारची डेअरिंग आणि आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. मी नक्कीच डेअरिंग म्हणते, हा त्यांचा मोठेपणा आहे असं मी म्हणते आणि कुठेतरी आपल्या मराठी लोकांसाठीचा एक वेगळा अभिमान आहे असं मी म्हणते आणि त्यांचं मराठी भाषेवरचं, मराठी लोकांवरचं असलेलं प्रेम मी म्हणते. आणि या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगेन की आपल्या महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त, शंभूभक्त, शिवकन्या दिसतात तेवढेच साऊथमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत. आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की आता आम्ही प्रमोशनच्या निमित्तानं सगळीकडे जातो आहोत, तर गोविंद सरांचं स्वतः जे स्पीच ते देतात त्या स्पीचची सुरुवातच त्यांची छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून ते करतात. तर मला असं वाटतं की नक्कीच मराठी माणसांसाठी, मराठी प्रेक्षकांसाठी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे आणि साऊथमधल्या लोकांना महाराष्ट्रात येऊन मराठी चित्रपट करावा असं वाटतो, ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. నమస్కారం. మన రెండు తెలుగు రాష్ట్రాల ప్రజలందరికీ కూడా అన్నయ్యలు, చెల్లెలు, మీరందరూ కూడా షిరిడీలోనే బాబా మందిరం దగ్గరే మీరు చాలా జీవిస్తూ ఉన్నారు. సార్ రియల్లీ గ్రేట్. బాబా దగ్గర మీకు ఇంత అవకాశం వచ్చింది, ఆశీర్వాదం వచ్చింది, మీరు ఇక్కడ ఉంటున్నారు. సో మీ స్వస్థల మనిషిని ఫస్ట్ టైం మరాఠీలో సినిమా చేయడం, చేసిన తర్వాత ఇంత అవకాశం వచ్చి నేను మరాఠీలో రావడానికి గల కారణం బాబా ఆశీస్సులు, మీ అందరి ఆశీస్సులు కూడా నాకు ఉన్నాయని నేను అనుకుంటున్నాను. సో మీ తమ్ముడు, మీ అన్నయ్య అనుకుంటూ నేను ఈ తీసిన సినిమాని 100% మీరు మంచిగా చూసి నాకు మంచి విజయాన్ని అందిస్తారని నేను సంపూర్ణంగా కోరుకుంటున్నాను. అండ్
షిరిడీలో కూడా నేను 100% అవకాశం ఉంటే ఇక్కడ ఈ ఏరియాలో షో మన వాళ్ళ కోసం, మనందరి వాళ్ళ కోసం, మన తెలుగు వాళ్ళ కోసం, మన మరాఠీ వాళ్ళ కోసం ఒక సినిమాని ఇక్కడ అరేంజ్ చేస్తూ ఉంటాను. బాబా మందిర్లో, బాబా స్వస్థలంలో మన తన బేడా లేదు, మనం అంతా ఒకటే. ప్లీజ్ కోఆపరేట్ చేయండి. అలాగే కేఎన్ గుప్తా గారు హోటల్స్, కేఎన్ గుప్తా గారు మన తెలుగు వ్యక్తి. కేఎన్ గుప్తా వ్యక్తి అనే వ్యక్తి చాలా 100% చాలా చాలా దిల్లున్న వ్యక్తి. కేఎన్ గుప్తా అంటే మనకు తెలుసు, మన వ్యక్తి షిరిడీలో వచ్చి ఇక్కడికి వచ్చి ఇక్కడ ఒక హోటల్ పెట్టుకొని ఈరోజు ఆంధ్రప్రదేశ్లో పెట్టుకొని, గన్నవరంలో పెట్టుకొని, హైదరాబాద్లో పెట్టుకొని, తమ్ముడు నేనున్నాను, నువ్వు వెళ్ళు, నీకేం కావాలో నేను చూసుకుంటానని చెప్పి నన్ను ఇక్కడ పంపించిన వ్యక్తిని మనం 100% సపోర్ట్ చేయవలసిన అవసరం మనకు ఉంది. ఎందుకంటే మన ఫ్యామిలీస్ 1000 మంది ఫ్యామిలీస్, 1000 ఫ్యామిలీస్ ఇక్కడ ఉన్నాము అంటే మనమే కాకుండా మరాఠీ ఫ్రెండ్స్ కూడా అందరూ కూడా మన వాళ్ళే. దయచేసి మీకు మళ్ళీ చెప్తున్నాను సోదరులారా, అర్థం చేసుకోండి. సహోదరులారా, ప్లీజ్ గుప్తాకి ఎంకరేజ్ చేయండి, మై ఫిల్మ్కి ఎంకరేజ్ చేయండి. థ్యాంక్ యూ వెరీ మచ్. మీ గోవింద్ వర్హ మేడం. बाई जसं प्रेम महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेला मिळालं तसंच प्रेम या चित्रपटाला सुद्धा मिळालं. जय. गूगल आई का गूगल सर्च सगळे रेकॉर्ड एक मिनिट दादा एकदा या कॅमेरा एक मिनिट दादा एक मिनिट पुढे बघा, समोर बघा सर, या कॅमेऱ्यात बघा. थँक्यू.